साईबाबा संस्थान सुरक्षा विभागाचे अधिकारी PSI रोहिदास माळी यांनी आपल्या पदाचा कार्यभार घेतल्यापासून आपल्या अनोख्या काम करण्याच्या शैलीनं साई मंदिर परिसरात चोरीच्या उद्देशानं फिरकणाऱ्या चोर भामट्यांचा चांगलाच बंदोबस्त केल्याचं दिसून येत आहे। तसेच साईबाबा संस्थान सुरक्षा विभागाचे कर्मचारी यांच्या कार्यक्षमतेवर याआधी अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना माळी यांनी आल्यापासून त्याच प्रश्नचिन्ह निर्माण झालेल्या सुरक्षा रक्षकांना विश्वासात घेत हाती घेतलेलं कार्य हे साई सेवेचं कार्य असल्याचे आपल्या वागणुकीतून जाणीव करून देत व वेळप्रसंगी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कर्मचाऱ्यांमध्ये वेगळा आत्मविश्वास निर्माण केला व शिर्डीत आलेला साई भक्त हा इथून साईबाबांचं दर्शन घेऊन जाताना समाधानी होऊन गेला पाहिजे अशी भावना निर्माण केल्यानं गेल्या महिनाभरात अनेक भाविकांचे चोरीला गेलेले दागिने, पैसे, मौल्यवान वस्तू सुरक्षा रक्षकांनी प्रामाणिकपणे परत मिळवून देण्यासाठी आपले कौशल्य पणाला लावण्याची चढाओढ कर्मचाऱ्यांमध्ये लागल्याचं दिसून आलं व या प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत त्यांचा यथोचित सन्मान करत साईबाबांच्या दरबारी प्रथमच आपला सत्कार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्याची भावना कर्मचाऱ्यांना सुखावून जात आले व यामुळे सुरक्षा रक्षकांना एक वेगळा आनंद आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहे। त्यातच रामनवमी उत्सवात साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम फुलवळे, उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीष पोमणे, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिदास माळी यांनी आपले साध्या वेशातील नवे आणि जुने अनुभवी कर्मचारी यांची सांगड घालत पथक तयार केलं व शिर्डी पोलीस स्टेशनच्या विशेष पथकासह उत्सवाच्या इतिहासात प्रथमच चक्क एकही चोरीची घटना न घडल्याने सर्वत्र याबाबत रोहिदास माळी यांचं कौतुक होत आहे। श्री रामनवमी उत्सव यात्रा कमिटीच्या वतीनं देखील साईबाबा संस्थान सुरक्षा रक्षकांच्या या प्रामाणिक कार्याची दखल घेत सांस्कृतिक कार्यक्रमांच्या व्यासपीठावर संस्थान सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी आणि त्यांच्या पथकाच्या नावांचा उल्लेख करत साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं शाल देत सन्मान करण्यात आला। या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम फुलवळे, शिर्डी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सतीश दिघे, श्री रामनवमी यात्रा कमिटीचे अध्यक्ष प्रतापराव दादा अडसड, प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, माजी उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके, बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, रमेश गोंदकर, देवानंद शेजवळ, ॲडव्होकेट विलास आसने, नंदू आबा गोंदकर, विलास आबा कोते, भानुदास गोंदकर, सुधाकर शिंदे, संदीप पारख, गोपीनाथ गोंदकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज, शिर्डी।